18व्या शतकातलं भारत. विचार करा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू आपले पाय रोवत होती. सगळीकडे त्यांचाच दबदबा वाढत होता. पण अशातच एक व्यक्ती त्यांच्या सत्तेसमोर आव्हान बनून उभी राहिली. त्याचं नाव होतं हैदर अली. तर आज आपण हैदर अली आणि इंग्रजांमधल्या याच निर्णायक संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत. आणि हाच तर खरा प्रश्न आहे की एक सामान्य सैनिक इतक्या मोठ्या साम्राज्याला आव्हान देऊच कसा शकला. कारण बघा, हैदर अलीचा उदय ही काही फक्त एका माणसाच्या महत्वाकांक्षीची गोष्ट नाहीये, तर ही गोष्ट आहे बदलत्या राजकीय परिस्थितीची आणि त्या परिस्थितीत खेळलेल्या अचूक डावपेचांची. चला तर मग सुरू करूया. तर या कथेची सुरुवात होते 1704 सालापासून. म्हैसूरचे जे शासक होते चिक्कदेवराज वडेयर, त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर राज्यात एक प्रकारची अनिश्चितता पसरली. राज्याची सूत्र आता नक्की कुणाच्या हातात जाणार, याच गोंधळात राज्यात अस्थिरता वाढली आणि सगळी शासन व्यवस्था जणू कोलमडून पडली. अच्छा, याच परिस्थितीला पॉवर व्हॅक्यूम असं म्हणतात. म्हणजे एक राजकीय पोकळी निर्माण होते, जेव्हा जुना सत्ताधारी जातो आणि त्याची जागा घ्यायला कोणी सक्षम नसतं. तेव्हा साहजिकच सत्तेसाठी संघर्ष सुरू होतो. आणि म्हैसूरमध्ये नेमकं हेच घडलं होतं. हीच ती संधी होती जी हैदर अलीने बरोबर ओळखली. तर मग प्रश्न उरतो की हैदरने हे सगळं केलं तरी कसं? त्याची योजना एकदम ठरलेली होती. बघा, सगळ्यात आधी त्याने काय केले तर आधुनिक शस्त्र कशी वापरायची यात प्रावीण्य मिळवलं. मग या कौशल्याच्या जोरावर त्याने हळूहळू लष्करावर आपली पकड मजबूत केली. एकदा सैन्य हातात आलं की त्याने तत्कालीन राजा कृष्णराज वडेयर यांना फक्त नावापुरतं ठेवलं आणि त्यांना नजरकैदेत टाकलं. आणि मग काय, म्हैसूरची सगळी सत्ता आली त्याच्या हातात. खरंच एका सामान्य सैनिकाचा हा किती असामान्य प्रवास होता. आता साहजिकच आहे, हैदर अलीची ही जी ताकद वाढत होती ती त्याच्या शेजारील राज्यांसाठी आणि मुख्य म्हणजे इंग्रजांसाठी एक धोक्याची घंटा होती. कारण इंग्रजांना आपला विस्तार करायचा होता आणि त्यात हैदर एक मोठा अडथळा बनून उभा होता. आणि इथूनच पहिल्या अँग्लो म्हैसूर युद्धाची ठिणगी पडली. आता जरा इकडे बघा. यावरून कल्पना येईल की हैदर अलीसमोर आव्हान किती मोठं होतं. विचार करा, एका बाजूला इंग्रज, मराठे आणि हैदराबादचा निजाम या तिघांची मिळून एक भक्कम युती, आणि दुसऱ्या बाजूला एकटा हैदर अली. म्हणजे कागदावर पाहिलं तर ही लढाई अगदीच एकतर्फी वाटत होती, नाही का? पण इथेच तर हैदर अलीच्या चाणाक्ष बुद्धीची खरी कसोटी होती. त्याने फक्त तलवारीवर विश्वास ठेवला नाही, तर आपल्या बुद्धीचा वापर केला. त्याने इतक्या हुशारीने डावपे चाकले की या तिन्ही सत्तांमध्ये आपापसातच अविश्वास निर्माण झाला. आणि परिणाम, युद्धाच्या मैदानात उतरण्याआधीच त्यांची ही महायुती तुटून पडली. हा एक जबरदस्त मास्टरस्ट्रोक होता. तर 1767 मध्ये युद्धाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी घनघोर लढाया झाल्या. पण मग 1769 मध्ये हैदरने जे केलं ते कोणीच अपेक्षित केलं नव्हतं. त्याने एक धाडसी पाऊल उचललं आणि आपलं सैन्य थेट मद्रासच्या वेशीवर नेऊन ठेवलं. यामुळे तर ब्रिटिश अक्षरशः हादरले. त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नाही आणि त्यांना हैदरसोबत मद्रास सत्तह करावा लागला. पण ही शांतता फार काळ टिकणारी नव्हती. कारण लवकरच ब्रिटिशांनी विश्वासघात केला आणि त्यामुळे दुसऱ्या युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. तर नेमकं काय झालं होतं? बघा, पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रिटिशांनी मद्रासच्या तहाचं उल्लंघन केलं. तहात असं ठरलं होतं की जर मराठ्यांनी हल्ला केला तर ब्रिटिश हैदरला मदत करतील. पण जेव्हा खरोखरच वेळ आली तेव्हा त्यांनी हात वर केले. आणि शेवटचा धक्का तेव्हा बसला जेव्हा ब्रिटिशांनी माहे या फ्रेंच वसाहतीवर हल्ला केला. आता ही वसाहत होती थेट हैदरच्या संरक्षणाखाली. म्हणजे हा तर सरळ सरळ विश्वासघात होता. आणि मग 1780 मध्ये पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटलं. सुरुवातीला तर हैदरचं पारडं खूपच जड होतं. त्यांनी एकामागोमागे कर्नाटकातले किल्ले जिंकले, अर्काट शहर ताब्यात घेतलं. इतकंच नाही तर त्याचं सैन्य थेट कोरोमंडलच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोचलं. यामुळे ब्रिटिश अधिकारी चांगलेच धास्तावले होते. पण म्हणतात ना, युद्धात कधीही काहीही होऊ शकतं. हैदरच्या या सुरुवातीच्या यशानंतर सर आयरे कूट नावाचा एक अनुभवी ब्रिटिश अधिकारी आला आणि त्याने 1781 मध्ये पोर्तोनोवो इथल्या लढाईत हैदरचा पराभव केला. या एका विजयाने ब्रिटिशांचं मनोधैर्य इतकं वाढलं की युद्धाचं पारडं पुन्हा एकदा फिरायला लागलं. आणि मग युद्ध ऐन रंगात आलेलं असतानाच एक मोठी घटना घडली. 1782 साली हैदर अलीचा मृत्यू झाला. या संपूर्ण संघर्षाला एक अनपेक्षित आणि नाट्यमय वळण देणारा हा क्षण होता. मग हैदर अलीच्या मृत्यूनंतर हा संघर्ष थांबला का? तर नाही. उलट संघर्षाची ही मशाल आता पुढच्या पिढीच्या हातात गेली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर एक क्षणही वाया न घालवता त्याचा मुलगा
टिपू सुलतान पुढे आला आणि त्याने लष्कराची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याने हे अगदी स्पष्ट करून टाकलं की लढा थांबणार नाही, तो त्याच ताकदीने पुढे सुरू राहील. आता ब्रिटिशांना काय वाटलं की हैदरच्या मृत्यूनंतर आपल्याला मोठी संधी मिळाली आहे. त्याने लगेच मंगळूर आणि बिदनूर काबीज करायचा प्रयत्न सुरू केला. पण टिपू काही कच्चा गुरूचा चेला नव्हता. तो आपल्या वडिलांपेक्षा कमी नव्हता. त्याने मलबारहून इतक्या वेगाने कूच केलं की ब्रिटिशांना अक्षरशः पराभवाची धूळ चारली. आणि शेवटी 1784 साली दोन्ही पक्षांना मंगळूरचा तह करावा लागला आणि अशा प्रकारे हे दुसरं युद्ध संपलं. तर आज आपण पाहिलं की कसा एक सामान्य सैनिक केवळ एका राज्याचा शासकच नाही, तर संपूर्ण भारताच्या इतिहासावर आपली छाप सोडून जातो. हैदर अलीनं जो संघर्ष सुरू केला होता, तोच संघर्ष टिपू सुलतानाने पुढे नेला. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे की एका व्यक्तीनं सुरू केलेला लढा पुढच्या पिढीचा वारसा कसा बनतो आणि त्यातून इतिहासाला नक्की कोणतं वळण मिळतं.